नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. सर्वात अगोदर मी एक गोष्ट स्पष्ट करते की नीट परीक्षेतल्या पेपर फुटीमुळे काही विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या हे अत्यंत दुर्दैवी आहे, यात काही शंकाच नाही. यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल हवा हेही निश्चित आहे. पण कोणी राजीनामा देणं हा त्यावरचा पर्याय नक्कीच नाहीये. जसं राजीनामा देणं हा पर्याय नाही, त्याचप्रमाणे व्यवस्थेमध्ये बदल होणं सुद्धा महत्त्वाचं आहे, हे देखील मान्य करावं लागेल. तर सध्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आक्रमक विरोधकांकडून जो आवाज उठवला गेलाय आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक तसंच कॉक्रोच जनता पार्टीला पुढे करून आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या नावाखाली कर्तव्य कठोर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावरून एक गोष्ट लक्षात आली की ही पहिल्यांदा पेपर फुटी झाली आहे का? विद्यार्थ्यांनी सुद्धा याच वर्षी पहिल्यांदा आत्महत्या केल्या आहेत का? यासाठी थोडंसं इतिहासात डोकून पाहूया. तर याचं उत्तर नाही असंच मिळतं. सध्याच्या आंदोलनाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस युपीए सरकारच्या काळात किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्याबद्दल किती शिक्षण मंत्र्यांनी राजीनामे दिले, हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरेल. भारतात 2004 ते 2014 या काँग्रेस सरकारच्या काळात पेपर फुटण्याच्या अंदाजे 72 घटना घडल्या. यात सर्व प्रमुख परीक्षांचा समावेश आहे. याचा संदर्भ आढळतो प्रणव रॉय यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या दी वायर .inच्या 6 जून 2026च्या प्रसारणामध्ये. या पेपर फुटीमुळे किंवा अन्य सरकारी गलथानपणामुळे त्या कालावधीत किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या याची आकडेवारी सुद्धा आढळते. 2004 ते 2008 या काळात 28,913 विद्यार्थ्यांनी आणि 2009 ते 2014 या काळात 36,913 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अशा प्रकारे 2004 पासून 2014 पर्यंत एकूण 65,826 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला. थांबा, याचा संदर्भ आहे अॅन्युअल रिपोर्ट्स, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजेच NCRB. या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन सिंग 2004 ते 2009, कपिल सिब्बल 2009 ते 2012 आणि ML पल्लम राजू 2013 ते 2014 हे केंद्रीय शिक्षण मंत्री होते. मात्र यापैकी एकाही मंत्र्यानं राजीनामा दिला नव्हता किंवा कोणीही तशी मागणी सुद्धा केली नव्हती. सिब्बल शिक्षण मंत्री असताना तर 2012 या एकाच वर्षात 6,654 आत्महत्या झाल्या. याचे सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांना सोयीस्कर विस्मरण झालंय. आता जे आंदोलनात उतरले आहेत किंवा ज्यांनी पाठिंबा दिलाय ते त्यावेळी गप्प होते. राहुल गांधी यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आणि सुप्रिया सुळे यांच्यापासून अखिलेश, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांच्यापर्यंत सर्वांना त्या काळात जाब विचारावासा वाटला नाही का? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. फक्त सोयीचं राजकारण करायचं हाच तर विरोधकांचा अजेंडा नाही ना, असा प्रश्न आता विचारावासा वाटतो. आता दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय हाती घेऊया. डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या 2004 ते 2014 या काळात आपले महाराष्ट्राचे नेते शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते आणि त्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा जागतिक विक्रम झाला होता. त्या कालावधीत तब्बल 1,70,505 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पुन्हा याचा संदर्भ आढळतो तो नसीरबमध्ये. मात्र स्वतःला शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून घेणाऱ्या साहेबांनी राजीनामा दिला नव्हता. याचा कदाचित त्यांच्या खासदार कन्येला विसर पडला असावा हे नक्की. चुका, अकार्यक्षमता, भ्रष्टाचार नोकरशाही पातळीवर चालूच असतात. म्हणून उठसूट राजीनामा मागायचा नसतो आणि द्यायचाही नसतो. हे काँग्रेस युपीए सरकारनं शिकून ठेवलं आहे. फरक फक्त एवढाच आहे की त्यांच्या कारकिर्दीत या गोष्टी प्रचंड प्रमाणात होत होत्या. ते प्रमाण आता बऱ्यापैकी घटले. हे आकडेवारीवरून तरी स्पष्ट दिसतं. मुळात माहितीये का, आपल्या हातात इंडीसारखी आघाडी असताना ती मोडीत काढून इतरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेस, समाजवादी पक्ष, उभाटा आणि अन्य राजकीय पक्षांवर आलीये. यालाच म्हणायचं स्वतःचं ठेवायचं झाकून आणि इतरांचं बघायचं वाकून. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.